कुर्ला विधानसभेतून यंदा शिवसेनेकडनं मंगेश कुडाळकर जे विद्यमान आमदार आहेत त्यांना शिवसेनेकडनं संधी मिळालेली आहे। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांच्या समोर या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपल्याबरोबर मंगेश कुडाळकर सर आहेत। कुडाळकरजी, निवडणूक किती सोपी वाटते आणि किती अवघड वाटते? दोन वेळेसचे तुम्ही आमदार आहात, 2014 आणि 2019। आता 2024ची निवडणूक लागली आहे, यंदाची हॅट्रिक तुमच्याकडनं होणार आहे का आणि प्रवीणा मोरजकरांना तुम्ही मात देऊ शकता का? निवडणूक निवडणूकच असते आणि ती त्या पद्धतीनेच लढवावी लागते, कारण कुठलीही निवडणूक किंवा कुठलं युद्ध हे सोपं सुद्धा नसतं आणि कठीणही नसतं, पण ते आपण लढत राहिलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे लढता आलं पाहिजे। आणि निश्चितपणानं आमचे सर्व आपले महायुतीचे सर्वच कार्यकर्ते हे चांगल्या प्रकारे ह्या निवडणुकीत लढत देत आहेत। परंतु ईशान्य मुंबई हा संपूर्ण परिसर आहे, हा सगळा या भागामध्ये वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी थेट लढत जी आहे ती लोकसभेला झालेली होती। परंतु या सगळ्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत वर्षा गायकवाडांनी बाजी मारली, त्या या लोकसभेच्या जागेवर विद्यमान आता खासदार आहेत। तुम्हाला वाटतं का गेल्या वेळेसचा लोकसभेमधला तुमचा कमी झालेला लीड तुम्हाला कुठेतरी त्रासदायक पडणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीत? लोकसभेचा निवडणूक हा वेगळा होता आणि लोकसभा वेगळी असते, विधानसभा वेगळी असते आणि लोकसभेच्या निकालाचा परिणाम निश्चितपणाने या विधानसभेच्या निवडणुकीवर होणार नाही। मी ज्या ठिकाणी आज फिरत आहे, ज्या ठिकाणी आम्ही सर्व काम करत आहोत, त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद सर्व धर्मीय, सर्व जातीतल्या लोकांकडून होत आहे आणि जे खोटे निगेटिव्ह मागच्या लोकसभेमध्ये पसरवले होते, निश्चितपणानं यावेळेला त्या समाजातील लोकांनी सुद्धा यावेळेला पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितपणानं त्यांचं एक असं मत आहे की आम्हाला निश्चितपणे ह्या कुर्ल्यासाठी एक चांगला उमेदवार पाहिजे, जो आमच्यासाठी 24/7 अवेलेबल असेल, विकास कामं केलेली असली पाहिजे, त्याचं एक विजन असायला पाहिजे आणि ते माझ्याकडे आहे आणि ते मी समोर ठेवलेलं आहे सगळ्यांसमोर। 10 वर्षाची कामंसुद्धा समोर आहेत आणि त्याच्यामुळे ती कामं घेऊनच आपण या निवडणुकीला सामोरं जात आहोत। परंतु नरेटिव्हचं तुम्ही सांगितलं की नरेटिव्ह त्यांचं चालणार नाही यंदाच्या निवडणुकीमध्ये, कारण की स्थानिक निवडणूक आहे तुम्ही म्हणतात। परंतु भाजपचे नेते जे महाराष्ट्रात निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांच्या प्रचाराकरता येतात ते म्हणतात की बटेंगे तो कटेंगे। अर्थात शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जवळपास 25-50 हजार इतकी लोकसंख्या जी आहे ती मुस्लिम समाजाची आहे। अर्थात कुर्ला विधानसभेमध्ये सुद्धा जवळपास 50,000हून अधिक मुस्लिम मतदार आहेत। त्यांच्या संदर्भात हे केलेलं वक्तव्य कशा पद्धतीने द्वेषपूर्ण असेल, काय वाटतं? काय हे तुम्हाला हार्मफुल वाटत नाही का तुमच्या विधानसभेत? या निवडणुकीला सामोरं जात असताना मी सर्व धर्मीय आणि सर्व जातीतल्या लोकांना घेऊन चालतो आणि विशेष करून माझ्याकडे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सगळ्या धर्मातले आणि सगळ्या जातीतले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आमचा जो काही एकच नारा आहे आणि तो म्हणजे कुर्ला विभाग अधिकाधिक चांगल्या प्रकारे विकसित करणं आणि विकासाचं धोरण घेऊनच आम्ही समोर भाजपच्या नेत्यांची ही वक्तव्य तुम्हाला अडचणीत आणणारी नाही वाटत का? नाही, मुख्य म्हणजे आम्ही जेव्हा जातोय तेव्हा महायुतीचे उमेदवार मी जात असताना आणि ज्या प्रकारे आम्ही प्रचार करत आहोत त्याच्यामुळे निश्चितपणानं बाकी काय गोष्टींचं काय आम्ही विसरून आम्ही फक्त एकच आमचा मुद्दा समोर ठेवत आहोत आणि त्याच्या लोकांनी सुद्धा तो मुद्दा आमचा ॲक्सेप्ट केलेला आहे, कारण लोकांची कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना दिसतंय समोर की आमची ही कामं झालेली आहेत आणि काम करणाऱ्या व्यक्ती ह्या सर्व उमेदवारांमध्ये एकच आहे आणि तो उजवा आहे सगळ्यांमध्ये। तर हे सगळं हे चित्र साधारणतः सर्वांना दिसत असल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे नागरिकही दुर्लक्ष करत आहेत। खरं तर उद्धव ठाकरे जे आता संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराकरता राज्यभर फिरतात आहेत, सातत्यानं म्हणजे संपूर्ण या निवडणुकीमध्ये रोकड जी आहे, कॅश जी आहे ती सत्ताधाऱ्यांकडनं प्रत्येक उमेदवाराला दिली जाते असं विरोधक आरोप करतात आहेत। परंतु विरोधकांची बॅगा ज्या आहेत त्या आता तपासल्या जातात आहेत। निवडणूक अधिकाऱ्यांकडनं आज वणी इथल्या हेलिपॅडवरती उद्धव ठाकरेंचीच बॅग तपासली गेली, त्यावेळेस ते संतप्त झालेले होते। याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपण जर का आपल्याकडे काहीच नसेल किंवा आपल्याकडे जर का आपण स्वच्छ आहोत तर मला वाटतं घाबरण्याचं कारण काहीच नाही किंवा मोमोम करण्याची गरजच नाही। आता माझ्यासुद्धा कधी कधी गाड्या स्वतःची गाडी माझी चेक होते तेव्हा मी स्वतः सांगतो की ही त्यांची ड्युटी आहे, इलेक्शन ऑफिसर किंवा पोलिसांची एक ती ड्युटी आहे आणि ते ड्युटी ते निभावत असतात आणि त्याच्यामुळे कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही। जर का तुम्ही स्वच्छ आहात किंवा तुमच्याकडे काहीच नाही तर घाबरण्याचं कारण काय? तुमच्या मतदारसंघातल्या निवडणुकीत यंदा पतंग सुद्धा आहेत, अर्थात MIM पक्षाकडनं उमेदवार सुद्धा आहे। अशा तिरंगी लढतीमध्ये तुम्हाला किती विश्वास वाटतो यंदा तुम्ही गड राखाल?
आता लढत तर आता आपण बघितलं असेल तर जवळजवळ 14 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि सर्वच जण प्रचार चांगल्या प्रकारे करत आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या परीने आता वंचित आघाडी आहे, बहुजन समाज पार्टी आहे मायावतींची हत्ती निशाणी घेऊन, त्याचप्रकारे आपल्या पतंग आहे MIMची आणि त्याचबरोबर इतर बरेचसे अपक्षसुद्धा आहेत आणि बरेचसे उमेदवार आहेत ते खरोखर चांगल्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत. आणि मी तर सर्वांना त्या दिवशी आमच्या जे स्क्रुटिनी होती त्यावेळी सर्वांना शुभेच्छाही दिल्या, कारण एक निवडणूक ही तेवढ्यापुरतीच असते. राजकारणात शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं 20% राजकारण आणि 80% समाजकारण आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी एका चांगल्या रीतीने ही निवडणूक लढवावी अशा प्रकारच्या शुभेच्छाही दिल्या आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापली मतंही घेणारच. आता काही अपक्ष आहेत ते पण चांगले तुल्यबळ आहेत. त्यांचं काय काही ठिकाणी त्यांच्या समाजामध्ये म्हणा किंवा त्यांच्या काही भागामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत, त्यांना सुद्धा ती मतं मिळणारच आहेत आणि निश्चितपणानं आपण तिरंगी म्हणतो पण तिरंगी नाही तर 14चे 14 उमेदवार ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढतील असा मला एक विश्वास वाटतो. खरं तर गेली अनेक वर्ष तुम्ही बाळासाहेबांबरोबर राहिलात, त्यांची साथ पकडून शिवसेनेत राहिलात, परंतु शिवसेना 2 गटात विभागल्यावरती तुम्ही शिंदेंच्या बाजूने गेलात आणि शिंदेंना तुम्ही पाठिंबा दिला. यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला तुमच्या जुन्या शिवसेनेतल्या लोकांकडनं काही छुपी ताकद मिळू शकते? शिवसेना मी अजूनही सांगतो शिवसेना एकच आहे आणि आपण बघितलं असेल कोर्टाचा निकाल सुद्धा लागला. अधिकृत शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि मी आता धनुष्यबाण ह्या चिन्हावरती 4थ्यांदा निवडणूक लढतोय. 2009, 2014 आणि 2019 आणि आत्ताची 2024 या धनुष्यबाण ह्या निशाणीवरच लढत असल्यामुळे मला सर्वच जे आमच्या पक्षाकडून तर आहेच पण दुसऱ्या पक्षातून सुद्धा चांगला पाठिंबा जो मला मागच्या वेळेला मिळाला होता तेही सर्वजण पाठिंबा देत आहेत. आणि राहिलं उमेदवार, शेवटी उमेदवारावर सुद्धा अवलंबून असतं की कशा प्रकारे त्याचा स्वभाव आहे किंवा तो कशा प्रकारे वागतो बोलतो, तो सगळ्यांना सांभाळून घेऊन चालला आहे का, तर ह्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून ते काही नाराजसुद्धा लोक असतात त्याच्यामुळे विविध पक्षातले लोक. मी तर ह्या त्याच्या आधीसुद्धा मी बऱ्याचशा निवडणुका हाताळल्यासुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका लढत असताना एकतर आपल्या सर्व साथीदारांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे आपण ही निवडणूक लढवली गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना ताकदही दिली पाहिजे त्या प्रकारे. पण तशी ताकद बाकीच्या पक्षांमध्ये आपण बघितलं असेल, मी कोणावर टीका करत नाही पण आणि कोणाच्या पक्षाचं नावही घेत नाही, पण प्रत्येकजण आपापल्या स्वार्थापरी फक्त स्वार्थ साधतायत आणि कार्यकर्त्यांचा किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांचा विचार करत नाहीयेत. ठाकरेंच्या शिवसैनिकांचा तुम्हाला छुपा पांडिपा असेल का? मी असं बोलू शकत नाही, कारण त्यांच्या सदिच्छा मी मागितलेल्या आहे, त्यांनाही मी भेटतो निवडणुकीदरम्यान आणि सर्वांनाच भेटतो. मी त्याच्यामध्ये उमेदवारापासून सर्वांनाच भेटलेलो आहे आणि सर्वांना सांगितलेलं आहे तुम्हालाही शुभेच्छा, तुमच्या शुभेच्छा मला द्या आणि निश्चितपणानं त्यांच्या शुभेच्छा मला भेटल्या तर मी आनंदी आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते मंगेश कुडाळकर, जे कुर्ला विधानसभेमधनं शिवसेनेचे उमेदवार आहेत. प्रचाराचे अवघे 8 दिवस राहिलेत, त्यामुळे निवडणुकीचं रणांगण जे आहे ते सध्या तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत त्या या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचसोबतच मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा रॅलीज ज्या आहेत त्या अनेक मतदारसंघात सध्या होताना पाहायला मिळतात. परंतु मंगेश कुडाळकर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की जी जुने शिवसैनिक आहेत, अर्थात ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडनं देखील मी मदत मागितली आहे, तर नक्कीच मदत होईल असा त्यांना विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.